तर नमस्कार पब्लिक. सकाळ सकाळी उठून मस्त पद्धतशीर ज्योत वगैरे लावून घेतली आणि विनंती वगैरे करून घेतली. तेवढ्याच पप्पा घेत होते लहान भाची मजा. तेवढ्यातच मी ना पटापटा चाय पण निपटून घेतला आणि म्हणलं बसल्या बसल्या काही नाही. तेवढ्यातच येऊन गेलो होतो बाहेर फिरायला. तर मम्मी पण मस्त चक्कर मारत होती. आपण थोडंसं घुमून घ्या. घुमता घुमता आठवण आली का थोडंसं झोपायचं पण आहे. तेवढ्याच झोपून गेलो आणि नंतर आपल्याला जायचं होतं कंपनीमध्ये. आता तुम्ही म्हणत असाल का कंपनीत जायचं ना झोपत काहून नाही. मग झोपणं होत ना म्हणून पटकन झोपून घेतला. थोडंसं दिवसभर राहावं लागतं ते. तेवढ्याच तयारी वगैरे करून घेतली आणि निघून गेलो कंपनीसाठी. कंपनीत एकटा काही जाणार होतो नाही. तेवढाच उचलून गेला हा आद्याला उचलून घेतला आणि येऊन गेलो कंपनीमध्ये. कंपनीत मी नाही माझी गाडी लागली आहे त्याच्यासाठी मग गाडी चालवायसाठी मी येतो. तेवढ्या आता काही दिवसच येणार तेवढ्यात मग आद्याला शिकवून देईन. आद्याला सध्या आता टर्निंगवर चालू आहे आता. तेवढ्यातच मग कागद घेऊन घेतले. जे ऑर्डर होता ते रात्रीच भरला होता आणि तेवढ्याच पेट्रोल टाकायला येऊन गेले. पेट्रोल नाही डिझेल टाकायला येऊन गेले. तेवढा भासा मस्त हसत होता. आद्या तर मग सांगायचं नको. तेवढ्याच भरून घेतला पटापट डिझेल. तर हा माहीत नाही त्या खालता काय पाहत होता वाको वाको. म्हणलं बापू सांगणार रे पाहू नको जा. तेवढ्यातच निघून गेलो नागपूरसाठी. लोकेशन होती नागपूर इतवारी. समोर तिकडं अंदर जायचं होतं अजून. तेवढं ते हे पाहा ना मस्त हसते लेका चेहऱ्यात लपत आहे. नमस्कार करते चमत्कार येते बरं काय. नंतर येऊन गेलो राखी तलावच्या समोर. काहून जिथं आमची लोकेशन होती ते थोडी समोर होती. तेवढ्यात आलो इथं. नंतर आपण बिल वगैरे देऊन दिला. हे करत होते बिलवर सही वगैरे. तेवढ्यातच मग गाडी खाली करायला सांगितली त्यानं. तर आपण आद्याच्या मागं लावून दिलं. आपण बसलो होतो वरतं बिलकुल. हा पण मस्त हातचं पोट्टा तेवढ्याच मग गाडी वगैरे खाली होऊन गेली. आणि याला बनवून दिला रस्ता. बिल वगैरे घेऊन सनेने आम्ही निघून गेलो अजून कंपनीसाठी. तर वापस यायचं होतं तेवढ्यातच हा पहा ना कापायचा जसा का नागपूर पाहिलाच नाही ना. नंतर येऊन गेलो आम्ही इथं. तर आम्ही नागपूरमध्ये येऊन ना गर्दी नाही भेटून तर म्हणलं खूपच झाला. नंतर येऊन गेलो कंपनीमध्ये. गाडी लावून दिली तिथं आणि बिल जमा करून दिला. तेवढ्यातच आम्हाला अजून माहीत झालं तर हा लेकाच्या माहीत ना काहून तर का करतो तिथं. तेवढ्याच माहीत झाला का डबल गाडी भरता म्हणून. तेवढ्या डबल गाडी भरून गेली. ज्याला रस्ता मार म्हणलं तर लेकाच्या याचे पुरे 12 दिवस आटून गेले होते. कारण रस्ताच नव्हता मारतात. तेवढ्याच मग बरं झाला का पटापट मी बांधू लागला. तेवढ्यातच पाणी पण येऊन गेला होता जोरात. मग नंतर आम्ही थांबून गेलो तिथं आणि मग निघून गेलो घरच्यासाठी. तर पब्लिक आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.